Students, welcome in the online lecture. This is the third lecture on the topic organisms and populations. In the last lecture, I have explained the different abiotic factors which are present in the environment or ecosystem. In this lecture, we will study about the adaptations and populations. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण अबायोटिक फॅक्टर स्टडी केले. अबायोटिक फॅक्टरमध्ये पहिला टेम्परेचर बघितला, वॉटर बघितला, लाईट बघितलं, सॉइल बघितलं आणि ऑर्गॅनिझम्स एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह होण्यासाठी, टिकून राहण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करतात. मग रेग्युलेट असेल, कन्फर्म असेल, मायग्रेट असेल किंवा सस्पेंड असेल, याविषयी आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲडॅप्टेशनची डेफिनेशन, त्याचे टाईप्स वेगवेगळे, त्याच्यानंतर पॉप्युलेशन बघणार आहे. पॉप्युलेशनच्या अंडर पॉप्युलेशनची डेफिनेशन, नटॅलिटी, मोर्टॅलिटी, त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पॉप्युलेशनचे त्याच्याविषयी स्टडी करणार आहे. आणि त्याबरोबर सेक्स रेशो हाही पॉईंट आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. तर सुरुवातीला बघूया ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे मराठीमध्ये अनुकूलता. अनुकूलता ही कुणी केलेली आहे तर ऑर्गॅनिझमनं केलेली आहे स्वतःच्या बॉडीमध्ये. कशाशी रिलेटेड अनुकूलता करतो निर्माण ऑर्गॅनिझम, तर त्याच्या सभोवती असणारं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्याशी रिलेटेड तो स्वतःच्या बॉडीमध्ये चेंजेस करतो आणि त्यालाच आपण ॲडॅप्टेशन्स असं म्हणत असतो. बघूया काय डेफिनेशन आहे ॲडॅप्टेशनची. द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल चेंजेस अँड ॲडजस्टमेंट मेड बाय ऑर्गॅनिझम टू चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नथिंग बट ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे काय आहे तर स्ट्रक्चरल आणि फंक्शनल चेंजेस आहेत आणि त्याच्याबरोबरच काय आहे तर ॲडजस्टमेंट आहे. कुणी केलेली? ऑर्गॅनिझमनं केलेली. कुणाशी रिलेटेड तर चेंजिंग एन्व्हायरमेंटशी रिलेटेड. त्यांना स्वतःच्या बॉडीमध्ये चेंजेस केले, मग ते स्ट्रक्चरल असतील किंवा फंक्शनल असतील, आणि त्यामुळं तो काय झाला, त्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट झाला. यालाच ॲडॅप्टेशन असं म्हटलं जातं. ॲडॅप्टेशनची बरीच उदाहरणं तुम्हाला आजूबाजूला बघायला मिळतात किंवा आपण अनुभवत असतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा, सगळे फिशेस किंवा ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे पाण्यामध्ये राहतात ते पाण्यामध्ये श्वसन करू शकतात. पाण्यामध्ये असणारा जो O2 आहे तो घेऊ शकतात आणि CO2 बाहेर टाकू शकतात. पण हेच ऑर्गॅनिझम पाण्यामधून आपण जर बाहेर काढले, जमिनीवरती घेतले, तर तिथं ते जगू शकणार नाहीत. म्हणजे ॲक्वॅटिक ॲनिमल्सनी त्यांच्या बॉडीमध्ये असे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल चेंजेस केलेले आहेत की ते फक्त कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट होऊ शकतात तर पाण्यामध्ये ॲडजस्ट होऊ शकतात. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या इकडे येणारी जी आंब्याची झाडं आहेत ते जर आपण नेऊन वाळवंटी प्रदेशात लावली तर तिथे ते जगू शकतील का तर नाही जगू शकणार. कारण त्यांच्या बॉडीमध्ये असे चेंजेस झालेत की ते फक्त इकडच्या एन्व्हायरमेंटमध्ये जगू शकणार आहेत. डेझर्ट कंडिशनमध्ये ते जगू शकणार नाहीत. याला ॲडजस्टमेंट असं म्हटलं जातं. मग ॲडजस्टमेंट केल्यामुळं ऑर्गॅनिझम त्या एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह होतो, रिप्रोड्यूस होतो आणि त्याची ग्रोथ होत राहते. आता ह्याची जर तुम्हाला ॲडॅप्टेशनची वेगवेगळी टाईप्स सांगायचे झाले तर बरेच टाईप्स आहेत. त्यापैकी काही टाईप्स बघूया आपण. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ ॲडॅप्टेशन्स फाउंड इन एन्व्हायरमेंट. दीज आर फॉलोइंग. वेगवेगळे ॲडॅप्टेशन्स एन्व्हायरमेंटमध्ये फाउंड होतात, दिसतात आपल्याला. त्यापैकी काही खालील प्रमाण आहेत बघा. द फर्स्ट टाईप ऑफ द ॲडॅप्टेशन इज द टेरेस्ट्रियल ॲडॅप्टेशन. टेरेस्ट्रियल ॲडॅप्टेशन्स are the adaptations which are made by the organism for living on the land. अशी ॲडॅप्टेशन की जी ऑर्गॅनिझमनं लँडवरती, जमिनीवरती राहण्यासाठी निर्माण केलेली आहेत. अशा ॲडॅप्टेशनला काय म्हटलं जातं? टेरेस्ट्रियल ॲडॅप्टेशन असं म्हटलं जातं. आता याचे उदाहरण आपण स्वतः आहे, मॅन आहे.
हे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. सेकंड टाईप आहे डेझर्ट ॲडॅप्टेशन. आता खरं बघायला गेलं तर इट इज अ टाईप ऑफ टेरेस्ट्रियल ॲडॅप्टेशन. डेझर्ट ॲडॅप्टेशन हा एक टाईप आहे टेरेस्ट्रियल ॲडॅप्टेशनचा. बरोबर का? डेझर्ट कुठं आहेत? लँडवरती आहेत. वाळवंट कुठं आहेत? तर लँडवरती आहेत. म्हणजेच डेझर्ट ॲडॅप्टेशन हा टेरेस्ट्रियल ॲडॅप्टेशनचाच एक टाईप आहे. आता डेझर्ट कंडिशनमध्ये किंवा द ऑर्गॅनिझम्स made adaptations to living in the desert condition, that adaptations are nothing but the desert adaptations. असे ॲडॅप्टेशन्स की जी ऑर्गॅनिझमनं डेझर्टमध्ये राहण्यासाठी, वाळवंटी प्रदेशात राहण्यासाठी निर्माण केलेले आहेत, अशा ॲडॅप्टेशनला डेझर्ट ॲडॅप्टेशन असं म्हटलं जातं. बघा काय काय ॲडॅप्टेशन्स ऑर्गॅनिझम करतात. आता फॉर एक्झाम्पल बघूया आपण झेरोफायटिक प्लांट्स, म्हणजे डेझर्ट कंडिशनमध्ये येणारे. Many desert plants have a thick cuticle on their leaf surface and have their stomata in deep pits to minimize loss of water through transpiration. बऱ्याच डेझर्ट प्लांट्समध्ये म्हणजे झेरोफायटिक प्लांट्समध्ये त्यांचं जे क्युटिकल आहे लीव्जवरती असणारं ते थिक असतं, जाड असतं आणि अशा जाड क्युटिकलच्या खालच्या बाजूला स्टोमॅटा घुसलेले असतात. त्यामुळे ट्रान्सपिरेशनचा रेट कमी होतो. दुसरी गोष्ट आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत काही प्लांट्समध्ये, फॉर एक्झाम्पल ओपनशियामध्ये, निवडुंगामध्ये द लीव्ज गेट मॉडिफाय इन टू द स्पाइन्स टू रेड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन अँड स्टेम गेट मॉडिफाय इन टू लीफ लाईक स्ट्रक्चर टू कॅरी आउट द फोटोसिंथेसिस. इट इज ऑल्सो ॲडॅप्टेशन विच इज मेड इन द ओपनशिया. जे निर्माण झालेलं आहे कुणामध्ये? ओपनशियामध्ये. हे सुद्धा झेरोफायटिक ॲडॅप्टेशन आहे किंवा डेझर्ट ॲडॅप्टेशन आहे. जे कशासाठी निर्माण केलं ओपनशियानं? तर त्याच्या बॉडीमधून पाण्याचा लॉस कमी व्हावा म्हणून त्याचे लीव्ज काय झाले तर स्पाईनसारखे झाले आणि खोडाचं रूपांतर पानासारख्या स्ट्रक्चरमध्ये झालं, जे काय करू शकतं? फोटोसिंथेसिस करू शकतं. कारण त्याच्यामध्ये काय आहे तर क्लोरोफिल पिगमेंट स्टेममध्ये प्रेझेंट आहे. अशा प्रकारे डेझर्ट ॲडॅप्टेशन्स वेगवेगळ्या प्लांट्समध्ये आढळतात. आता त्याच्याबरोबरच काही ॲनिमल्समध्ये सुद्धा डेझर्ट ॲडॅप्टेशन्स फाउंड होतात. फॉर एक्झाम्पल डेझर्ट ॲनिमल कॅमल जर बघितला तर कॅमलमध्ये त्याची स्किन रफ आणि थिक असते, जाड असते स्किन आणि थिक रफ असते. त्याच्याबरोबर हंप एरिया असतो. हंप रिजन म्हणजे पाठीवरती असणारा उंचवटा ज्याच्यामध्ये फॅट जास्त असतात, जेणेकरून पाणी साठवलं जाईल, बाहेर पडणार नाही. एका वेळी तो जवळपास 100 लिटर पाणी पिऊ शकतो. जास्त पाणी पिण्याची कपॅसिटी आहे त्याच्यामध्ये. पाणी साठवून ठेवण्याची कपॅसिटी आहे बॉडीमध्ये. वाळवंटी प्रदेशात राहायचं आहे म्हणून त्याचे लेग्स लॉंग होतात, जेणेकरून जी जमिनीची हीट आहे ती बॉडीपर्यंत जास्त पोहोचू नये ह्याच्यासाठी त्याच्या लेग्सची हाईट जास्त असते. अशी बरीच ॲडॅप्टेशन्स कॅमलमध्ये फाउंड होतात. तसं आणखी लिझार्डमध्ये बघा. डेझर्ट लिझार्ड मॅनेज टू कीप देअर बॉडी टेम्परेचर फेअरली कॉन्स्टंट बाय बिहेवियरल ॲडॅप्टेशन्स. तर डेझर्ट लिझार्ड जो आहे, ज्याला जनरली शॅमेलियन असं म्हटलं जातं, तो काय करतो तर बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आणि एनिमीजपासून प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्या बिहेवियरमध्ये तो चेंजेस करतो, त्याच्या बॉडी कलरमध्ये तो चेंजेस करतो आणि एनिमीजपासून प्रोटेक्शन करतो आणि स्वतःच्या बॉडीमधले वॉटर कॉन्झर्व करतो, कारण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवत असतो किंवा मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत असतो बिहेवियरल चेंजेस करून. त्याच्यानंतर दुसरं टाईप आहे ॲडॅप्टेशनचं ॲक्वॅटिक ॲडॅप्टेशन्स. आता ॲक्वॅटिक ॲडॅप्टेशन्स म्हणजे कोणते ॲडॅप्टेशन्स? द ॲडॅप्टेशन्स मेड बाय द ऑर्गॅनिझम फॉर लिव्हिंग इन वॉटर. ऑर्गॅनिझमनं पाण्यामध्ये राहण्यासाठी केलेल्या ॲडॅप्टेशन्सला काय म्हटलं जातं? ॲक्वॅटिक ॲडॅप्टेशन्स असं म्हटलं जातं. आता ॲक्वॅटिक ॲडॅप्टेशनमध्ये फिशेस उदाहरण घेऊ शकतो आपण. फिशेसमध्ये कोणते कॅरेक्टर्स आहेत? बॉडी कवर्ड बाय स्केल्स, देन गिल्स आर प्रेझेंट फॉर द रेस्पिरेशन, फिन्स आर प्रेझेंट फॉर द लोकोमोशन. असे बरेच कॅरेक्टर्स आपण फिशेसमध्ये ॲडॅप्टेशन सांगू शकतो. त्याच्याबरोबर आणखी पोलार सीज
मध्ये किंवा ॲक्वॅटिक मॅमल्स जे असतात लाईक सील हॅव अ थिक लेअर ऑफ फॅट, ब्लबर असं म्हणतात त्याला, बिलो देअर स्किन ॲक्टिंग ॲज ॲन इन्सुलेटर टू रिड्यूस लॉस ऑफ बॉडी हीट. आता ॲक्वॅटिक सीलमध्ये काय असतं तर थिक स्किन असते किंवा फॅटचा लेअर असतो स्किनच्या खालच्या बाजूला, ज्याच्यामुळं काय होतं इन्सुलेटर म्हणून ॲक्ट होतो हा लेअर आणि बॉडीमधली हीट कमी केली जाते आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन होत असतं. कोल्डर क्लायमेटमध्ये असणारे जे ॲनिमल्स असतात त्यांची शॉर्टर स्नाउट असते, इयर्सने टेल अँड लिम्स टू मिनिमाइज द लॉस ऑफ बॉडी हीट. अलेन्स रूल आहे त्याचं एक एक्झाम्पल सांगू शकतो आपण की कोल्डर रिजनमध्ये असणाऱ्या म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये असणाऱ्या ॲनिमल्समध्ये त्यांचे स्नाउट असेल, इयर्स असतील, टेल असेल, लिंब असेल खूप शॉर्ट असतात, जेणेकरून बॉडीचा सरफेस एरिया कमी होईल आणि त्याच्यामधून हीट बाहेर कमी पडेल, याच्यासाठी त्यांच्यामध्ये झालेलं हे ॲडॅप्टेशन असतं. नेक्स्ट आहे एरियल ॲडॅप्टेशन विच इज फाउंड इन द बर्ड्स. हे ॲडॅप्टेशन कोणामध्ये सापडतं तर बर्ड्समध्ये सापडतं. द ॲडॅप्टेशन्स विच इज मेड फॉर द फ्लाईंग पर्पज, दॅट ॲडॅप्टेशन इज नथिंग बट द एरियल ॲडॅप्टेशन. त्याला एरियल ॲडॅप्टेशन असं म्हटलं जातं. बर्ड्समध्ये फाउंड होतात. 4 limbs गेट मॉडिफाईड इन टू विंग्स, हॉलो बोन्स प्रेझेंट. आपण गेल्या वर्षी एवची कॅरेक्टर्स बघितलेले, ती म्हणजेच काय आहेत ॲडॅप्टेशन आहेत. पुढच्या 2 हातांचं रूपांतर पंखांमध्ये झालेलं आहे. जॉजचं रूपांतर बीकमध्ये झालेलं आहे. टीथ सबसेंट. ही सगळी कॅरेक्टर्स कशाचे आहेत एरियल ॲडॅप्टेशनचे आहेत. लास्ट अर्बोरियल ॲडॅप्टेशन्स. द ॲडॅप्टेशन्स मेड बाय द ऑर्गॅनिझम फॉर लिव्हिंग ऑन द ट्रीज. झाडांवरती राहण्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या ॲडॅप्टेशन्सला अर्बोरियल ॲडॅप्टेशन्स म्हटलं जातं, जे मंकीजमध्ये म्हणूया आपण फाउंड होतं. तर प्रिहेन्साईल टेल असणं, ग्रास्पिंग हँड्स असणं ही त्यांच्यामधली ॲडॅप्टेशन आहेत, जेणेकरून बॅलन्सिंग पर्पजसाठी ते टेलचा वापर करू शकतात. बार्क किंवा ज्या फांद्या असतात ट्रीजच्या, ब्रँचेस असतात, ते पकडून ठेवण्यासाठी त्यांचे हँड्स ग्रास्पिंग हँड्स असतात. ही सगळी ॲडॅप्टेशन अर्बोरियल ॲडॅप्टेशन आहे. दिस इज अबाउट द ॲडॅप्टेशन. नेक्स्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचं आहे पॉप्युलेशन. आता पॉप्युलेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, लोकसंख्या असं म्हणूया आपण, आणि लोकसंख्येशी रिलेटेडच आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. आता पॉप्युलेशन असू शकतं बऱ्याच गोष्टींचं, म्हणजे आपल्या इकोसिस्टीममध्ये वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचं वेगवेगळं पॉप्युलेशन असणार आहे, म्हणजे वेगवेगळ्या स्पेसीजचं प्रत्येकीचं स्वतःचं एक काय असणार आहे पॉप्युलेशन असणार आहे. पण इतर जे पॉप्युलेशनशी रिलेटेड आपण स्टडी करणार आहे या टॉपिकमध्ये आत्ता या पॉईंटपासून पुढं, ते आपल्या लोकसंख्येशी रिलेटेड इथं स्टडी करणार आहे. तर अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम स्पेसीज विदिन अन इकोसिस्टीम इज कॉल्ड अ पॉप्युलेशन. ही त्याची डेफिनेशन होऊ शकते. एकाच स्पेसीजच्या ऑर्गॅनिझमचा जो ग्रुप आहे, इंडिव्हिज्युअलचा जो ग्रुप आहे, त्या ग्रुपला पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. एकाच स्पेसीजच्या ऑर्गॅनिझमच्या ग्रुपला काय म्हटलं जातं पॉप्युलेशन. कारण बघा, इन नेचर वी रेअरली फाइंड आयसोलेटेड सिंगल इंडिव्हिज्युअल्स. कुठल्याही स्पेसीजचे इंडिव्हिज्युअल्स सिंगल राहिलेले आपण कधी बघत नाही नेचरमध्ये. दे लाईव्ह इन ग्रुप्स इन अ वेल डिफाइन्ड जिओग्राफिकल एरिया, शेअर ऑर कॉम्पीट फॉर सिमिलर रिसोर्सेस, पोटेन्शियली इंटरब्रीड अँड thus फॉर्म अ पॉप्युलेशन. आपल्या इकोसिस्टीममध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स वेगवेगळ्या जिओग्राफिकल एरियामध्ये एकत्र राहतात, वेगवेगळ्या रिसोर्सेससाठी कॉम्पिटिशन करतात आणि इंटरब्रीड होतं, त्यांच्यामध्ये ब्रीडिंग होतं, रिप्रोडक्शन होतं, आणि अशा सगळ्या ग्रुपला काय म्हटलं जातं पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. बघा, हे सगळं झालं नेचरमध्ये आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी. आणखी काय सांगू शकतो, पॉप्युलेशन इकॉलॉजी ही एक कन्सेप्ट आहे. पॉप्युलेशन इकॉलॉजी, जसं आपलं पॉप्युलेशन आहे तसं इकॉलॉजीचं पर्टिक्युलर एक पॉप्युलेशन असतं. पॉप्युलेशन इकॉलॉजी इज देअर. बघा काय आहे, इट इज ॲन इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम दॅट हॅज टू कोप विथ चेंजेस इन द एन्व्हायरमेंट. इट इज ॲट द पॉप्युलेशन लेवल that natural selection operates to evolve the desired traits. कधीही एन्व्हायरमेंटमध्ये काय होत असतं की जो सुपेरियर आहे, जो सुटेबल आहे एन्व्हायरमेंटसाठी, तो सिलेक्ट केला जातो, ज्याला नॅचरल सिलेक्शन असं म्हटलं जातं. आणि ह्या नॅचरल सिलेक्शन होत असताना
इव्होल्युशन होत जातं आणि इव्होल्युशनमध्ये ज्यांच्यामध्ये सुटेबल व्हॅरिएशन्स निर्माण होतात तेच ऑर्गॅनिझम काय होत असतात तर एन्व्हायरमेंटमध्ये टिकून राहत असतात, सर्वाईव्ह होत असतात. Population ecology is therefore an important area of ecology because it links ecology to population dynamics, genetics and evolution. म्हणून पॉप्युलेशन इकॉलॉजी हा महत्त्वाचा पॉईंट आहे जो कशाशी रिलेटेड येतो तर पॉप्युलेशन डायनेमिक्स, चेंजिंग नेचर ऑफ पॉप्युलेशन म्हणजे पॉप्युलेशन डायनेमिक्स, जेनेटिक्स आणि इव्होल्युशनशी रिलेटेड असणारा हा पॉईंट आहे. आता पुढं बघायचे काही ॲट्रिब्यूट्स किंवा काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात पॉप्युलेशनचे. त्यातले पहिल्यांदा आपण बेसिक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन बघूया. महत्त्वाची 2 बेसिक कॅरेक्टर्स पॉप्युलेशनचे असतात. कोणती 2 महत्त्वाची तर साईज आणि डेन्सिटी. आता साईज म्हणजे काय? इट इज द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन द पॉप्युलेशन. किती संख्या आहे इंडिव्हिज्युअल्सची त्याला साईज असं म्हटलं जातं, त्या पॉप्युलेशनची साईज असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो कॅरेक्टरिस्टिक येतो पॉप्युलेशनची ती म्हणजे डेन्सिटी. तर टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन अ पॉप्युलेशन पर युनिट एरिया इज कॉल्ड डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. आता साईज म्हणजे सगळी संख्या लक्षात घ्या, पॉप्युलेशनची सगळी संख्या. आणि डेन्सिटी म्हणजे काय आहे? पॉप्युलेशनमधल्या डेन्सिटी म्हणजे नंबरच आहे इंडिव्हिज्युअलचा, पण तो पर युनिट एरियामधला त्याला डेन्सिटी असं म्हटलं जातं. घनता, लोकसंख्येची घनता असं म्हटलं जातं. साईज आणि डेन्सिटी ही महत्त्वाची बेसिक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कशाची तर पॉप्युलेशनची. त्याच्याबरोबर आणखी काही कॅरेक्टरिस्टिक पॉप्युलेशनची असते ती अदर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन. आणखी कोणती कॅरेक्टर्स ह्याच्याबरोबर साईज आणि डेन्सिटी बरोबर आणखी कोणती कॅरेक्टर्स असतात पॉप्युलेशनची तर फर्स्ट आहे नटॅलिटी म्हणजे जन्मदर. नटॅलिटी म्हणजे जन्मदर. आता नटॅलिटीविषयी आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहेच. सेकंड मोर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर, लोकसंख्येमध्ये असणारा मृत्यूचा दर म्हणजे मोर्टॅलिटी. थर्ड आहे इमायग्रेशन म्हणजे स्थलांतर होणं, बाहेरून लोकसंख्येच्या आत येणं म्हणजे बाहेरून इकडे येणं, दुसरीकडून या ठिकाणी येणं किंवा एका ठिकाणी येणं. त्याच्यानंतर इमायग्रेशन म्हणजे इथली जागा सोडून जाणं. नेक्स्ट येतं एज पिरॅमिड्स. याच्यामध्ये आपण एज पिरॅमिडमध्ये लोकसंख्येमध्ये कोणत्या ग्रुपमधलं किंवा एज ग्रुपमधली लोकांची संख्या किती आहे त्याच्यावरून पिरॅमिड्स उभे केले जातात, बनवले जातात. त्याला एज पिरॅमिड असं म्हटलं जातं. एज ग्रुप आहेत पॉप्युलेशनमध्ये असणारे वेगवेगळे, त्याच्याविषयी आपण स्टडी करणारच आहे. एज ग्रुपमध्ये कोणते एज ग्रुप असतात मग प्री रिप्रोडक्टिव्ह, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप असतात. आणि त्या एज ग्रुप पर्टिक्युलर एरियामध्ये किती प्रमाणात आहे त्याच्यावरून पिरॅमिड्स निर्माण केले जातात पॉप्युलेशनचे. आणि मग ते पॉप्युलेशन ग्रोविंग असतं किंवा डिक्लायनिंग असतं किंवा स्टेडी पॉप्युलेशन असतं, याविषयी आपल्याला स्टडी करायचं आहेच. एक्सपांडिंग पॉप्युलेशन वाढत जाणारं पॉप्युलेशन. त्याच्यानंतर पॉप्युलेशन ग्रोथ फॉर्म्स, कोणकोणते ग्रोथ फॉर्म्स असतात? रॅपिड ग्रोथ असेल, स्लो ग्रोथ असेल, झिरो ग्रोथ असेल, निगेटिव्ह ग्रोथ असेल, याला पॉप्युलेशन ग्रोथ फॉर्म्स असं म्हटलं जातं. आणि शेवटचं आहे बायोटिक पोटेन्शियल. त्या पॉप्युलेशनचं बायोटिक पोटेन्शियल किती आहे याचा स्टडी करणं. हे सगळे कॅरेक्टर्स कशाचे आहेत तर पॉप्युलेशनचे आहेत. आणि या कॅरेक्टरविषयी आपण स्टडी करणार आहे. त्यातले काही कॅरेक्टर आपण या लेक्चरमध्ये स्टडी करतोय आणि काही कॅरेक्टर पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. तर सुरुवातीचं जे कॅरेक्टर आहे नटॅलिटी, त्याच्याविषयी आपण इथं स्टडी करूया. नटॅलिटी म्हणजे काय आहे तर बर्थ रेट आहे. नटॅलिटी म्हणजे काय आहे? बर्थ रेट. तर बघा, नटॅलिटी इज अ रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल्स इन पॉप्युलेशन पर युनिट टाइम पर युनिट एरिया. नटॅलिटी ही काय आहे? प्रोडक्शन आहे न्यू इंडिव्हिज्युअल्सचं पर युनिट टाइम आणि पर युनिट एरियामध्ये. त्याला काय म्हटलं जातं? नटॅलिटी असं, जन्मदर असं म्हटलं जातं. नटॅलिटी इज कॅल्क्युलेटेड बाय फॉलोइंग फॉर्म्युला. कोणत्या फॉर्म्युल्यानं नटॅलिटी कॅल्क्युलेट केली जाते? बघा तुमच्या समोर फॉर्म्युला दिसतोय. नटॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ बर्थ्स इन अ इयर डिवायडेड बाय मिड इयर पॉप्युलेशन इंटू 1000.
जन्मदर कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला जातो, ज्याच्यामध्ये एका वर्षामध्ये किती बर्थ झाले, जन्म झाले, त्याला भागिले त्या वर्षाचं मिड इयर पॉप्युलेशन, मधल्या काळातलं पॉप्युलेशन घेतलं जातं आणि गुणिले 1000 केलं जातं. याच्यावरून आपण नटॅलिटी म्हणजे जन्मदर काढू शकतो. आता नटॅलिटी मध्ये क्रूड बर्थ रेट आणि स्पेसिफिक बर्थ रेट अशा 2 कॉन्सेप्ट येतात. बघा, नटॅलिटी इज अ क्रूड बर्थ रेट और स्पेसिफिक बर्थ रेट. ही कशी मोजली जाते? क्रूड बर्थ रेट असतो त्याच्यामध्ये किंवा स्पेसिफिक बर्थ रेट असतो. आता क्रूड बर्थ रेट म्हणजे काय? क्रूड बर्थ रेट इज युज्ड व्हेन कॅल्क्युलेटिंग पॉप्युलेशन साईज, whereas specific birth rate is used relative to a specific criterion such as age. एक्झाम्पल बघूया आपण. क्रूड रेट ही किती जन्म झाले, नंबर ऑफ बर्थ्स पर 1000 पॉप्युलेशन पर इयर, हे मोजलं जातं क्रूड बर्थ रेटमध्ये. आणि स्पेसिफिक बर्थ रेटमध्ये स्पेसिफिक क्रायटेरिया लावला जातो एजचा. फॉर एक्झाम्पल कशाचा? एजचा क्रायटेरिया लावला जातो आणि मग स्पेसिफिक बर्थ रेट मोजली जाते. एक्झाम्पल बघा, इफ इन अ पॉन्ड देअर वेर 200 कार्प फिश इन लास्ट इयर, मागच्या वर्षी 200 काय होते? कार्प फिश होते पॉन्डमध्ये. अँड थ्रू रिप्रोडक्शन 800 न्यू फिश आर ॲडेड. आणि त्या वर्षात रिप्रोडक्शनमुळं 800 नवीन फिश ॲड झाले. टेकिंग द करंट पॉप्युलेशन टू 1000, वी कॅल्क्युलेट द बर्थ रेट 800 डिवाइड बाय 200 इज इक्वल टू 4 ऑफस्प्रिंग्स पर कार्प पर इयर. म्हणजे स्पेसिफिक बर्थ रेट किती झाला? तर 4 ऑफस्प्रिंग्स प्रत्येक कार्प फिश पाठीमागं निर्माण झाले. कारण 800 नवीन निर्माण झाले, सुरुवातीचे 200 होते, टोटल मिळून 1000 झाले. पण आपण काय केलं? 800 भागिले 200 घेतलं आणि 800ला 200 भागल्यानंतर उत्तर आलं 4. म्हणजे एका कार्प फिशनं 200 पैकी एका कार्प फिशनं त्या वर्षामध्ये 4 नवीन कार्प फिश तयार केले. असं स्पेसिफिक बर्थ रेट मोजला जातो. हे झालं बर्थ रेटशी रिलेटेड, क्रूड बर्थ रेट, स्पेसिफिक बर्थ रेट. आता नटॅलिटीचे 2 प्रकारे नटॅलिटी मोजता येते किंवा 2 प्रकार असतात नटॅलिटीचे. ॲब्सोल्यूट नटॅलिटी आणि दुसरा आहे रिअलाइज्ड नटॅलिटी. आता ॲब्सोल्यूट नटॅलिटी म्हणजे काय बघूया. ॲब्सोल्यूट नटॅलिटी म्हणजे काय बघूया सुरुवातीला. ॲब्सोल्यूट नटॅलिटी म्हणजे काय बघूया सुरुवातीला. The number of births under ideal condition with no competition, abundance of resources such as food and water etc. ज्यावेळी खूप छान कंडिशन्स आहेत, आयडियल कंडिशन्स आहेत, रिसोर्सेस खूप प्रमाणात आहेत, कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिशन नाही, त्यावेळची असणारी जी नटॅलिटी आहे, त्यावेळचा असणारा जो जन्मदर आहे तो म्हणजे ॲब्सोल्यूट नटॅलिटी. लक्षात आलं? कुठल्याही तक्रारी किंवा कुठल्याही अडचणी नाहीत अशा एन्व्हायरमेंटमध्ये असणारा जो जन्मदर आहे त्याला ॲब्सोल्यूट नटॅलिटी असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? ॲब्सोल्यूट नटॅलिटी असं म्हटलं जातं. कुठल्याही कमतरता नसताना झालेला जन्मदर. आता सेकंड बघूया रिअलाइज्ड नटॅलिटी. आता रिअलाइज्ड नटॅलिटी म्हणजे काय आहे? द नंबर ऑफ बर्थ्स व्हेन एन्व्हायरमेंटल प्रेशर्स कम इन टू प्ले. बघा, खूप अडचणी आहेत, एन्व्हायरमेंटल अडचणी आहेत, प्रेशर आहे एन्व्हायरमेंटकडून ऑर्गॅनिझमवरती. अशा वेळी असणारा जो बर्थ रेट आहे त्याला रिअलाइज्ड नटॅलिटी असं म्हटलं जातं. म्हणजे खूप अडचणी आहेत, कॉम्पिटिशन खूप आहे, त्याच्यानंतर रिसोर्सेसचं प्रमाण कमी आहे एन्व्हायरमेंटमधलं. अशा वेळी जे झालेला बर्थ रेट आहे त्या बर्थ रेटला काय म्हटलं जातं? तर रिअलाइज्ड नटॅलिटी असं म्हटलं जातं. आता नेहमी ॲब्सोल्यूट नटॅलिटी आणि रिअलाइज्ड नटॅलिटीपैकी कोण जास्त असतं? तर ॲब्सोल्यूट नटॅलिटी जास्त असते ॲज कम्पेअर टू रिअलाइज्ड नटॅलिटी. कारण त्यावेळी रिसोर्सेस भरपूर आहेत, चांगलं एन्व्हायरमेंट आहे, कुठल्याही डिफिकल्टीज नाहीत, त्यावेळी बर्थचा रेट नेहमीच काय असणार आहे? जास्त असणार आहे.
बरोबर का. त्यामुळे ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी इज ऑलवेज मोर दॅन रिअलाइज्ड नॅटॅलिटी. हे नेहमी लक्षात ठेवा. ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी ही नेहमी जास्त असते कशापेक्षा, रिअलाइज्ड नॅटॅलिटीपेक्षा. दिस इज अबाउट द नॅटॅलिटी, दॅट इज नथिंग बट द बर्थ रेट. नेक्स्ट कॅरेक्टर कोणता आहे तर मोर्टॅलिटी. आता मोर्टॅलिटी म्हणजे डेथ रेट. डेथ रेट म्हणजे मृत्यू दर. आता बघा, मोर्टॅलिटी इज अ रेट ऑफ डेथ्स इन अ पॉप्युलेशन पर युनिट टाइम पर युनिट एरिया. पर युनिट टाईममध्ये, पर युनिट एरियामध्ये झालेल्या डेथ्स म्हणजे काय आहे तर मोर्टॅलिटी म्हणजे डेथ रेट आहे. मोर्टॅलिटी इज कॅल्क्युलेटेड बाय फॉलोइंग फॉर्म्युला. बघा फॉर्म्युला कोणता आहे, ॲज लाईक दॅट ऑफ द नॅटॅलिटी. मोर्टॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ डेथ्स इन अ इयर डिवायडेड बाय मीडियर पॉप्युलेशन इंटू 1000. जसा नॅटॅलिटीचा फॉर्म्युला आहे तसंच मोर्टॅलिटीचा सुद्धा आहे. कसं कॅल्क्युलेट केलं जातं मोर्टॅलिटी, नंबर ऑफ डेथ्स इन अ इयर, वर्षामध्ये किती डेथ्स झाल्या त्याला भागिले मीडियर पॉप्युलेशन गुणिले 1000. हा मोर्टॅलिटीचा काय आहे फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्याच्या साहाय्यानं काय केलं जातं, मोर्टॅलिटीचा रेट कॅल्क्युलेट केला जातो. आता ह्याचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा, कुठलं देऊया. आता समजा पर्टिक्युलर 1000 इंडिव्हिज्युअल मागं पर्टिक्युलर काय केलं जाणार आहे, किती डेथ झाल्या ह्या मोजल्या जाणार आहेत आणि मग त्यानुसार काय केलं जाणार आहे, मोर्टॅलिटीचा रेट मोजला जाणार आहे. आता ज्या प्रकारे नॅटॅलिटीच्या 2 टाईप्स येतात, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी आणि रिअलाइज्ड नॅटॅलिटी, त्याच प्रकारे मोर्टॅलिटीचे 2 टाईप्स येतात, ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटी आणि रिअलाइज्ड मोर्टॅलिटी. आता ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटी म्हणजे काय, द नंबर ऑफ डेज अंडर आयडियल कंडिशन्स with no competition, abundance of resources such as food and water etc. ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटीमध्ये काय आहे तर खूप छान एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आहेत, सगळं खूप प्रमाणात अवेलेबल आहे, रिसोर्सेस सगळे, फूड असेल वॉटर असेल, त्यावेळी झालेल्या डेथचा रेट म्हणजे काय आहे ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटी. सेकंड आहे तर रिअलाइज्ड मोर्टॅलिटी, द नंबर ऑफ डेथ्स व्हेन एन्व्हायरमेंटल प्रेशर कम इन टू प्ले. आता इथं एन्व्हायरमेंटल प्रेशर असताना झालेल्या डेथ्स म्हणजे एन्व्हायरमेंटल कुठल्याही असेल, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये अडचणी असतील, मग कॉम्पिटिशन खूप असेल किंवा रिसोर्सेस कमी असतील किंवा वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतील, अशा वेळी झालेल्या डेथ्सना रिअलाइज्ड मोर्टॅलिटी असं म्हटलं जातं. आता इथं नेहमी उलटं असणार आहे, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी नेहमी कमी असणार आहे ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटी कमी असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू रिअलाइज्ड मोर्टॅलिटी. बघा, इट मस्ट बी रिमेंबर्ड दॅट ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटी विल ऑलवेज लेस दॅन रिअलाइज्ड मोर्टॅलिटी. नेहमी स्ट्रेस्ड कंडिशनमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये असणाऱ्या अडचणींमध्ये डेथचा रेटसुद्धा कसं असणार आहे, मोर्टॅलिटीचा रेटसुद्धा कसं असणार आहे, जास्त असणार आहे. त्यामुळे इथं मोर्टॅलिटीशी रिलेटेड बघितलं तर रिअलाइज्ड मोर्टॅलिटी इज मोर दॅन ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटी, बट नॅटॅलिटी कशी आहे, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी इज मोर दॅन रिअलाइज्ड नॅटॅलिटी. हे लक्षात ठेवा, उलटं आहे दोन्हीमध्ये, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट काय बघायचं आहे आपल्याला तर पुढचा पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे सेक्स रेशो. आता सेक्स रेशो म्हणजे काय अगोदर बघूया. इट इज द रेशो ऑफ द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ वन सेक्स टू दॅट ऑफ द अदर सेक्स. हा रेशो कशाचा आहे, एका सेक्सचा, म्हणजे फिमेल आणि मेल या वेगवेगळ्या सेक्सचा असणारा जो रेशो आहे, फिमेल ॲज टू मेल, हा जो रेशो आहे त्या रेशोला सेक्स रेशो असं म्हटलेलं आहे. द सेक्स रेशो ऑफ द पॉप्युलेशन अफेक्ट्स अँड इज रेसिप्रोकली अफेक्टेड बाय बर्थ, डेथ, इमायग्रेशन अँड इमिग्रेशन रेट्स. आता हा सेक्स रेशो बदलतो किंवा सेक्स रेशोवरती परिणाम होतो कशाचा तर बर्थचा असेल, डेथचा असेल, इमायग्रेशनचा असेल, इमिग्रेशनचा असेल, या सगळ्याचा परिणाम
कशावरती होत असतो? सेक्स रेशोवरती होत असतो त्या पर्टिक्युलर युनिट एरियामध्ये. आता नेहमी बघा, चांगलं जे इव्होल्युशनरी स्टेबल असणारं पॉप्युलेशन जे आहे त्याच्यामध्ये रेशो कसा असतो बघा. द मेल्स अँड फिमेल्स इन अ रेशो ऑफ 1:1 इज जनरली द मोस्ट कॉमन इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी, ESS. इव्होल्युशनरी स्टेबल असणारी स्ट्रॅटेजी आहे ती कोणती आहे? तर स्टेबल असणारी स्ट्रॅटेजी कोणती आहे? तर 1:1 हा रेशो असणं मेल आणि फिमेलचा, ज्याला इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. ESS हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर अशा प्रकारे हा सेक्स रेशो, ही सगळी कॅरेक्टर्स कशाचे आहेत? पॉप्युलेशनचे आहेत. या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबणार आहे. खूप सारे कॅरेक्टर्स आपल्याला इथं पॉप्युलेशनशी रिलेटेड स्टडी करायचे आहेत, ज्याच्यामध्ये अजून आपल्याला एज डिस्ट्रीब्युशन आणि एज पिरॅमिड, पॉप्युलेशन ग्रोथ हे बघायचं आहे. त्याच्यानंतर ग्रोथ मॉडेल्स बघायचे आहेत, एक्सपोनेन्शियल ग्रोथ, लॉजिस्टिक ग्रोथ, हे सगळे पॉईंट्स आपल्याला पॉप्युलेशनच्या अंडर स्टडी करायचे आहेत. पण या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया एज डिस्ट्रीब्युशन, एज पिरॅमिड, पॉप्युलेशन ग्रोथ, त्याच्यानंतर ग्रोथ मॉडेल्स याविषयी आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करूया. या लेक्चरमध्ये आपण नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी आणि सेक्स रेशो हे जे पॉप्युलेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत याच्याविषयी स्टडी केलेलं आहे. त्याच्याबरोबरच ॲडॅप्टेशन म्हणजे काय, ॲडॅप्टेशनचे वेगवेगळे टाईप्स आपण इथं स्टडी केलेले आहेत. तर इथंच थांबतोय आपण. थँक्यू.